कधी तुम्हाला असं वाटतं का आपण आयुष्यात पुढे जातो पण काहीतरी असं आहे जे पुन्हा पुन्हा आपल्याला मागे खेचतं आहे. कधी एखादी जुनी आठवण, कधी एखादं नातं, तर कधी स्वतःबद्दलचा एखादा विचार. आपण बाहेरून हसत असतो, आनंदी आहोत असं दाखवत असतो, पण आतून मात्र एक अदृश्य ओझं घेऊन आपण सतत जगत असतो. तुमच्या लक्षात आलं आहे का? आपण प्रत्येकजण आपल्या पाठीवर एक अदृश्य ओझं घेऊन जगत असतो, नाही का? हे खरं आहे ना? हे ओझं कधी कोणीतरी दुखावल्याच्या त्या जुन्या कटू आठवणींचं असतं. कधी भविष्यात काय होईल याची सतत सतावणारी भीती असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यातच काहीतरी कमी आहे हा मनात सतत चालणारा एक विचारांचा कल्लोळ असतो. हे ओझं डोळ्यांना दिसत नाही, पण ते आपल्या दररोज आतून स्वतःला पोखरत जात असतं. जणू काही आपण स्वतःलाच एका अदृश्य तुरुंगात बंद करून ठेवलं आहे अशी ती फिलिंग असते. आणि गंमत म्हणजे त्या तुरुंगाची चावी ही आपल्या हातातच असते, पण ते कुलूप कसं उघडायचं हेच आपल्याला नेमकं माहिती नसतं. आणि गंमत म्हणजे त्या तुरुंगाची चावी आपल्या हातातच असते, पण ते कुलूप कसं उघडायचं हेच आपल्याला माहीत नसतं. आज आपण याच विषयावरती खूप सखोल आणि मनाला स्पर्श करणारी चर्चा करणार आहोत. कारण सोडून देणं म्हणजे हार मान्य नसतं, सोडून देणं म्हणजे स्वतःला मुक्त करणार असतं. नमस्कार मंडळी, मी श्वेता, तुमच्यातलीच एक. आपण या चॅनलवर आपलं मन, विचार, सबकॉन्शियस माइंडचे पॅटर्न्स, इमोशनल हीलिंग आणि आयुष्य अधिक शांत, स्पष्ट आणि बॅलन्स कसं बनवता येईल याबद्दल सखोल चर्चा करतो. कारण मला एक गोष्ट खूप जाणवली आहे. आज खूप लोक बाहेरून स्ट्रॉंग दिसतात, हसतात, काम करतात, जबाबदाऱ्या सांभाळतात, पण आतून मात्र खूप थकलेले असतात. ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, इमोशनल पेन, सेल्फ डाऊट, फिअर हे सगळं सायलेंटली आपल्या आत चालू असतं. आणि कधीकधी असं वाटतं कोणी समजून घ्यावं, कोणी मार्ग दाखवावा, कोणी सांगावं की तुम्ही एकटे नाही आहात. म्हणूनच या चॅनेलवर आपण फक्त मोटिवेशन नाही तर प्रॅक्टिकल सायकोलॉजिकल कन्सेप्ट्स, सबकॉन्शियस अंडरस्टँडिंग आणि सिम्पल हीलिंग टूल्स समजून घेतो, जे आपल्याला आपल्या आयुष्यात खरंच उपयोगी पडतात. जर तुम्हाला लाईफमध्ये क्लॅरिटी हवी असेल, माइंड शांत ठेवायचं असेल, ओव्हर थिंकिंग कमी करायची असेल आणि आतून स्ट्रॉंग व्हायचं असेल, तर हा चॅनेल तुमच्यासाठी आहे. कारण खरी हीलिंग ही बाहेर नाही तर ती आपल्या आतून सुरू होते. आणि आजचा टॉपिक तर खूप लोकांच्या लाईफशी जोडलेला आहे. कारण आपण सगळे काही ना काही धरून बसलो आहोत, ज्या गोष्टी आत्ता आपल्याला उपयोगाच्या नाही आहेत, पण आपण त्यांना सोडूसुद्धा शकत नाही. आज आपण तेच समजून घेणार आहोत. सोडून देणं म्हणजे नेमकं काय आणि लेटिंग गो आपल्या लाईफमध्ये इतकं पॉवरफुल का आहे. लेटिंग गो म्हणजे काय? जेव्हा आपण सोडून देणं किंवा लेटिंग गो असं म्हणतो, तेव्हा अनेकांना वाटतं याचा अर्थ म्हणजे पळ काढणं, जबाबदारी टाळणं किंवा आयुष्यापासून दूर जाणं. पण तसं अजिबात नाही. सोडून देणं म्हणजे परिस्थितीकडे पाठ फिरवणं नाही, तर स्वतःच्या मानसिक शांततेसाठी ज्या गोष्टी आपल्याला आतून दुखावत आहेत त्यांच्या बंधनातून स्वतःला मुक्त करणं. आजच्या काळात आपण माहितीच्या स्फोटात जगत आहोत. सतत फोनचे नोटिफिकेशन्स, कामाच्या डेडलाईन्स, सोशल मीडियावर दिसणारं इतरांचं परफेक्ट आयुष्य. आपल्या मेंदूला एका सेकंदाचीही विश्रांती मिळत नाही. जणू आपल्या डोक्यात एका वेळी 50 टॅब्स ओपन आहेत अशी ती फिलिंग आहे. आणि त्याचमुळे आपली सिस्टीम क्रॅश होत असते. आपण ना अशा गोष्टी घट्ट धरून ठेवतो ज्या आपल्याला आनंद देत नाहीत, फक्त त्रास देत असतात. आपण नेहमी प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू लागतो, पण खरंच सगळ्यावर आपलं कंट्रोल असतं का? नाही ना.
जगात 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एकतर ज्यावर आपलं कंट्रोल असतं आणि दुसरी म्हणजे ज्यावरती आपलं कंट्रोल नसतं. आपलं कंट्रोल कशावरती असतं? आपल्या विचारांवर, आपल्या कृतींवर आणि आपल्या निर्णयांवर. पण इतर लोक काय विचार करतात, परिस्थिती कशी बदलेल यावरती आपलं कंट्रोल नसतं. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी अभ्यास करू शकतो, पण त्याचा पेपर कठीण येईल का हे त्याचं कंट्रोलमध्ये असतं का? नाही ना. पण आपण काय करतो? आपला जास्त वेळ कंट्रोल नसलेल्या गोष्टींवर विचार करण्यात घालवत असतो आणि त्याचमुळे आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस वाढतो. जेव्हा आपण कंट्रोल नसलेल्या गोष्टींवरती फोकस करत असतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढू लागतो आणि त्याचमुळे आपली असलेली क्षमतासुद्धा क्षीण होऊ लागते. खरं तर नात्यांमध्ये सुद्धा आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. नात्यांमध्ये तर हे खूप घडतं. आपण समोरच्या व्यक्तीला बदलण्याचा सतत प्रयत्न करत असतो. आपल्याला नेहमी वाटतं की समोरची व्यक्ती ही माझ्या मनासारखीच वागली पाहिजे. पण जितकं आपण कंट्रोल करतो तितकीच समोरची व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ लागते. कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. जेव्हा आपण कंट्रोल सोडतो तेव्हा खरं तर ते नातं मोकळा श्वास घेऊ लागतं. तर या सगळ्यावरती एक सुंदर टेक्निक आहे. तिला म्हणतात सेल्फ डिस्टन्सिंग. आता आपल्या आतमध्ये भावनांचं वादळ चालू असतं. जेव्हा भावनांचं वादळ आपल्या आतमध्ये चालू असतं तेव्हा आपल्या मेंदूचा ॲमिग्डाला हा भाग अतिसक्रिय होतो आणि तो नेहमी धोक्याची घंटा वाजवू लागतो. आपल्या शरीराला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आपण शांतपणे विचार करू शकत नाही. अशा वेळेस ही सेल्फ डिस्टन्सिंग टेक्निक खूप छान काम करते. बघा ना, आपण ज्या वेळेला रस्त्यावरती उभे असतो तेव्हा ट्रॅफिक, आवाज, गोंधळ आपल्याला जास्ती जाणवत असतो. पण त्याच ठिकाणाला आपण जर विमानातून बघितलं, म्हणजेच दूर उभं राहून बघितलं, तेव्हा सगळं काही छोटं आणि स्पष्ट दिसू लागतं. यालाच म्हणतात सेल्फ डिस्टन्सिंग. आपल्या भावनांकडे थोडंसं दुरून बघणं. आता आपण जेव्हा रागावतो त्यावेळेला आपण काय म्हणतो? मला खूप राग आला आहे. तर असं म्हणण्याऐवजी आपण स्वतःचं नाव घ्यायचं. जसं की माझं नाव श्वेता आहे आणि मी विचार करेल की श्वेताला आत्ता राग आला आहे का? तर यामुळे आपल्या मेंदूला मेसेज मिळतो की ही राग आलेली गोष्ट ही भावना आहे की ही श्वेता आहे. हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत हे त्याला समजतं आणि त्या भावनेची तीव्रता कमी व्हायला मदत होते. दुसरी प्रभावी टेक्निक आहे ब्रेन डम्पिंग. जेव्हा डोक्यात खूप विचार असतात तेव्हा मेंदू अक्षरशः हँग झालेला असतो. जसं कॉम्प्युटरची रॅम फुल झाली की तो स्लो होतो, आपला मोबाईलसुद्धा स्लो होतो. तसंच आपला मेंदूसुद्धा हँग होतो जेव्हा आपण खूप जास्ती विचार करतो. म्हणूनच ब्रेन डम्पिंग करायचं. काय करायचं? एक कागद घ्या आणि मनातले सगळे विचार, काहीही विचार तुम्ही त्या कागदावरती लिहून काढू शकता. टेक्निकला म्हणतात झैगार्निक इफेक्ट. मेंदू अपूर्ण गोष्टी लक्षात ठेवत असतो. म्हणूनच जेव्हा आपण लिहून काढतो तेव्हा आपोआप आपला मेंदू शांत व्हायला लागतो. त्याला क्लॅरिटी मिळते आणि फोकस त्याचा वाढतो. म्हणून ही टेक्निक पण तुम्ही करून बघू शकता. ज्यांनी आपली मन दुखावलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण राग धरून ठेवतो कितीतरी दिवस, महिने, वर्षानुवर्ष. पण राग धरून ठेवणं म्हणजे काय? तर स्वतःच विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासारखं असतं. म्हणूनच फॉरगिव्ह करा. लोकांना फॉरगिव्ह करणं म्हणजे त्यांना माफ करणं नाही, तर आपल्याला स्वतःला वेदनेतून मुक्त करणं. याच्यामुळे ते बरोबर आहेत असं नाही होत, तर आपण स्वतःला एक छानसा मेंटल पीस देत असतो. पर्स्पेक्टिव्ह बदला म्हणजे मन हलकं व्हायला मदत होते. चौथी आणि प्रभावी टेक्निक लेबल्सबद्दलचा खूप मोठा सत्य सांगते. आपण ना स्वतःला लेबल लावत असतो. मी अपयशी आहे, मी रागीट आहे, मला काही जमतच नाही.
पण एक शब्द आपण त्यासोबत जर जोडला तर खूप मोठा आपल्याला फरक जाणवेल. जसं की आपण जेव्हा म्हणतो मी अपयशी आहे, त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की मी कधी कधी अपयशी असते, मी कधी कधी रागवते. यामुळे काय होतं, आयडेंटिटी बदलण्यासाठी मदत होते. आपल्या भावना कधीच परमनंट नसतात, त्या ढगांसारख्या असतात, येतात आणि जातात. पण आपण स्वतः आभाळ आहोत हे नेहमी लक्षात ठेवा. आभाळ कसं असतं, स्थिर, शांत आणि अथांग. आज ना तुम्ही स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आज तुम्ही अशा कोणत्या गोष्टीला घट्ट धरून बसलेले आहात जी तुम्हाला खरंच आतमध्ये दुःख देत आहे. एखादी जुनी आठवण असू शकते, एखादी व्यक्ती असू शकते किंवा एखादा स्वतःबद्दलचा नकारात्मक विचारसुद्धा असू शकतो. सोडून देणं म्हणजे हारणं नाही, सोडून देणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं. कारण जोपर्यंत आपण जुन्या वेदना धरून ठेवतो तोपर्यंत नवीन आनंदासाठी आपल्याकडे जागा राहत नाही. तर हा व्हिडिओ तुमच्या मनाला आज स्पर्श करून गेला असेल तर हा संदेश इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण कदाचित कुणीतरी आजही त्याच ओझ्याखाली दबलेलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आज तुम्ही कोणती गोष्ट सोडण्याचा निर्णय घेत आहात. आपण पुन्हा भेटू अशाच एका डीप हिलिंग प्रवासात. तोपर्यंत स्वतःशी प्रेमाने वागा, कारण हिलिंग आतून सुरू होते.